Everyone give your presentee. Mention your standard also, means are you from semi or English medium? Okay, done. ओके, तर आपण लास्ट लेसन मध्ये म्हणजे जो लेसन चालू आहे फोर्थ, व्हॉट वी हॅव सीन महाराष्ट्र बिफोर द टाइम्स ऑफ शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांच्या आधी, म्हणजे शिवाजी महाराज येण्याच्या आधी, राजा होण्याच्या आधी तिथे महाराष्ट्रामध्ये काय काय घडामोडी घडून गेल्या त्याचा आपण थोडस पाहतोय, थोडस आढावा घेतोय. तर त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्रावरती आदिलशहा आणि निजामशहाचा मोस्ट ऑफ द टेरिटरी त्यांनी आपली काबीज केली होती, इन्व्हाजन झाले होते त्यांचे, है ना. अँड आफ्टर दॅट फ्रॉम वेस्ट कोस्ट लाईन वरून डच, ब्रिटिश, फ्रेंच आणि यांचं सुद्धा युरोपियन जे होते, पोर्तुगीज वगैरे, यांचं सुद्धा हळूहळू एंट्री व्हायला स्टार्ट झालं होतं. ते कशाच्या, ट्रेडच्या निमित्ताने ते आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी एंट्री केली. दे वॉन्ट टू एस्टॅब्लिश देअर रूल इन गोवा अँड वसई थ्रू द वेस्टर्न कोस्ट लाईन. वेस्टर्न कोस्ट लाईन म्हणजे जी पश्चिमेकडची किनारपट्टी आहे, कोकण वगैरे तो भाग आहे, त्या तिकडून त्यांनी एंट्री करून गोवा आणि वसई इथे त्यांना त्यांचं स्थापन करायचं होतं, त्यांचं राज्य स्थापन करायचं होतं. पण ते त्यांना डिफिकल्ट होतं. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं, त्यांच्या फॅक्टरीज म्हणजे ट्रेडिंग करायला स्टार्ट केलं. त्यांचा व्यवसाय इथे चालू केला त्यांनी, वेगवेगळ्या फॅक्टरी सेटअप केला आणि त्याच्यानंतर त्यांची एंट्री झाली. तसं तसं ते थोडं थोडं आपल्यावरती डॉमिनेट करायला लागले, म्हणजे वर्चस्व गाजवू लागले. देन वी हॅव सीन थ्री टाइप्स ऑफ टेरिटरी, दॅट इज विलेज, कसबा अँड परगणा. हे तीन टाईपचे प्रदेश होते. जसं की विलेज एक स्मॉल म्हणजे छोटं खेडेगाव, मोजा, त्याला मोजा असं म्हणत. देन कसबा आणि सगळ्यात मोठं होतं परगणा. Village is smaller than the kasbah. Then we have seen about village, that is सरपंच वगैरे असायचे तिथे. Ma'am, voice is stopped. हे सगळे तिथे एक Ma'am, voice is breaking. मोठी Now, not coming. ओके ओके, सांगा मला. हॅलो एव्हरीवन.
हॅलो एव्हरीवन, आवाज येतोय? ओके. बाकीच्यांना आवाज येतोय? 3 स्टुडंटला तर येतोय. तुम्हाला आता समजलं का? आता मी एक्सप्लेन करत होते ते समजलं का? आता आपण कसबा, परगणा आणि विलेज याच्याबद्दल थोडंसं पाहत होतो. रिवाइज करत होतो आपण. कसबा, परगणा आणि विलेज. तर कसबा विलेज पेक्षा मोठा असतो कसबा आणि कसब्यापेक्षा मोठा परगणा. तर कसब्यामध्ये विलेज जे आहे त्याच्यामध्ये तिथला कारभार सरपंच म्हणजे पाटील पाहत आणि त्यांना कुलकर्णी त्यांच्या कामामध्ये हेल्प करत. तर कसब्याच्या इथे मोठी बाजारपेठ होती, म्हणजे वेगवेगळे कुशल कामगार, आर्टिसन्स किंवा लोहार, सुतार हे जे सगळे होते ते सगळे कसब्यामध्ये होते. कसबा म्हणजे तिथे एक मोठी बाजारपेठ असायची, मार्केट असायचं, किंवा शेतीशी रिलेटेड जे व्यवसाय होते ते सगळे कसब्यामध्ये असत. आणि ह्या कसब्यामध्ये जी बाजारपेठ होते त्याचं काम जे असत ते महाजन पाहत. देन वी हॅव सीन बुद्रुक अँड खुर्द. व्हॉट इज बुद्रुक, खुर्द? खुर्द मीन्स द टू विलेजेस, जवळजवळच एक 2 विलेजेस असायचे, त्यांचं नाव सेम असायचं, पण एकाला बुद्रुक बोललं जायचं, एकाला खुद्र म्हणजे खुर्द. न्यू वन जे होतं ते खुर्द होतं आणि ओल्ड वन इज बुद्रुक. जस्ट आय एम रिवायझिंग, दॅट्स वाय आय एम नॉट शेअरिंग माय स्क्रीन. रिव्हिजन चालू आहे म्हणून मी स्क्रीन शेअर करणार आहे. वेट अ मिनिट. देन व्हॉट इज परगणा? तर सगळ्यात मोठं जे होतं, खूप सगळे विलेजेस मिळून परगणा बनायचं. तर एक आपण जिल्हा जसा बोलतो तसं परगणा होतं. म्हणजे 64, एखाद्या परगण्यामध्ये 64 विलेजेस पण असतील, तर दुसऱ्या परगण्यामध्ये 290 विलेजेस, म्हणजे विलेजेसचे जी नंबर होता ते कमी जास्त पण होऊ शकतो. विलेजेस ज्या होते म्हणजे खेडी गावं जी होती परगण्यामधली, ती कधी कमी असत तर कधी जास्त असत. म्हणजे जसं पुणे परगणा, आता पुणे जिल्हा आहे त्याच्यामध्ये खूप सगळे विलेजेस आहेत, पण तेच जर दुसरा जिल्हा घेतला आपण, सोलापूर जिल्हा, तर त्यात कमी विलेजेस असतील. तर म्हणजे काय आहे, डिफरन्स असू शकतो त्याच्यामध्ये. सो कॅन यू सी द स्क्रीन? ओके. नेटवर्कचा बहुतेक इश्यू दिसतोय पावसामुळे, तर स्क्रीन शेअर केली की थोडंसं नेटवर्क वीक होतंय मला वाटतं. आवाज जर ब्रेक झाला तर मला परत सांगा, ठीक आहे? द कॅलॅमिटी ऑफ फॅमाइन. आपण काय पाहतोय? कॅलॅमिटी ऑफ अ फॅमाइन म्हणजे दुष्काळाची जी परिस्थिती असते तर त्याला बोलतात फॅमाइन. आणि कॅलॅमिटी म्हणजे संकट, दुष्काळाचं संकट. हे पण आपण रीड केलं होतं लास्ट टाइम. म्हणजे आता गावामध्ये ऍग्रिकल्चर वॉज डिपेंडंट ऑन रेन वॉटर. तर म्हणजे हे शेतीचा जे व्यवसाय आहे तो कम्प्लिटली कशावरती डिपेंड आहे? तर पावसावरती. जर पाऊस नाही पडला तर पिकं येणार नाहीत किंवा फेल होणार. क्रॉप्स वुड फेल. द प्राइजेस ऑफ फूड ग्रेन्स रोज. ह्याचे जे प्राइस त्यालाच डिमांड येणार आहे. म्हणजे त्या वर्षी तर कमी धान्य होणार आणि लोकांना तर गरज असते धान्याची, मग त्याच्यामुळे काय होतं, फूड ग्रेनच्या प्राइजेस इन्क्रीज होतात. इट बिकेम डिफिकल्ट फॉर पीपल टू गेट फूड ग्रेन्स अँड अदर थिंग्स. आणि लोकांसाठी अवघड होऊन जातं धान्य मिळणं. जर दुष्काळ पडला असेल, नवीन धान्य जर उगवलं नाही, तर मग
लोकांसाठी ते डिफिकल्ट होतं. देअर वॉज नो फॉडर फॉर कॅटल. वॉटर बिकेम स्कार्स. इट बिकेम डिफिकल्ट फॉर पीपल टू लिव्ह इन द विलेज. तर गायींना चारा वगैरे मिळत नाही. फॉडर, फॉडर म्हणजे चारा. वॉटर म्हणजे पाणी. स्कार्स म्हणजे काय? कमतरता होते, पाण्याची कमतरता होते. आणि लोकांना जीवन जगणं मुश्किल होऊन जातं गावामध्ये जर त्या ठिकाणी दुष्काळ पडला तर. दे वेअर फोर्स टू लिव्ह द विलेज. आणि मग ते नाईलाजाने त्यांना काय करावं लागतं, ते गाव जे आहे ते सोडावं लागतं. अ फॅमिन वॉज अ ग्रेट कॅलॅमिटी फॉर द पीपल. आणि हा दुष्काळ जो आहे तो म्हणजे एक मोठं संकट आहे. हा दुष्काळ पडणं म्हणजे एक मोठं संकट आहे शेतकऱ्यांसाठी किंवा इथल्या छोट्या गावात राहणाऱ्या लोकांसाठी. कारण तिथे तर मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज नसतात आणि म्हणजे बाकीचं काहीच त्यांना साधन नसतं. जॉब्स वगैरे नसतात. तिथले लोक मोस्टली शेती करतात आणि मग शेती करताना जर दुष्काळ पडला तर मग त्यांच्यासाठी डिफिकल्ट होऊन जातं तिथे राहणे. मग ते काय करतात, ते गाव सोडून दुसऱ्या गावी जातात. नेटवर्क तर क्लिअर आहे माझं. का बरं व्हॉइस ब्रेक होतोय? ओके, लेट चेक. काही म्हणतात क्लिअर आहे, काही काय म्हणतात सम ब्रेकिंग. आता काय करायचं आपण? तुम्ही पण थोडस नेटवर्क मध्ये बसा. काहींना क्लिअर येतोय. अ ग्रेट फॅमिन ऑकर्ड. आता एक दुष्काळ पडला होता. कधी? 1630 मध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडला होता. म्हणजे 1630 मध्ये एकदा एक मोठा दुष्काळ होऊन गेला. पीपल वेअर ग्रेटली डिस्ट्रेस ड्यू टू दिस फॅमिन. आणि हा जो दुष्काळ पडला त्याच्यामुळे त्या गावातले लोक जे होते, महाराष्ट्रामधले बऱ्याचशा ठिकाणचे लोक जे होते, हवालदिल झाले होते. म्हणजे खूप नाराज झाले होते, खूप काळजीत पडले होते की आता कसं होणार ना, दुष्काळ पडला, आता अन्नधान्य नाही. असं आपले जे त्यांनी पशु प्राणी पाळले होते त्यांचं कसं होणार, खायला प्यायला नसणार. मग ते हवालदिल होऊन गेले एकदम. इट हॅज बीन डिस्क्राईब्ड इन दिस वर्ड. पीपल वेअर रेडी टू सेल देमसेल्स फॉर अ पीस ऑफ भाकरी. म्हणजे त्यावेळेचे लोक जे होते दुष्काळातले, ते अक्षरशः एका भाकरीसाठी काहीही काम तयार करायला, स्वतःला विकायला सुद्धा तयार झाले होते. टू सेल देम सेल्स म्हणजे स्वतःला विकून मला एक भाकरी द्या आणि माझ्याकडून काहीही काम करून घ्या, असं त्यांना झालं होतं. म्हणजे एवढा मोठा दुष्काळ होता तो. बट देर वॉज नो बडी टू बाय देम. देर वॉज अ सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ फूड ग्रेन्स. पण ते स्वतःला विकायला तयार होते, पण त्यांना विकत घेणार कोणीच नव्हतं. ही जस्ट फ्रेज आहे, म्हणजे म्हण आहे. ऍक्च्युली असं झालं नव्हतं. मीन्स त्यांना काय सांगायचंय की त्यावेळेला खूप मोठा दुष्काळ पडला होता आणि त्यावेळेचे लोक खूप अडचणीत आले होते. आणि ते डिस्क्राईब करण्यासाठी त्यांनी एक म्हण यूज केली की ते स्वतःला विकायला सुद्धा तयार होते एका भाकरीसाठी, पण त्यांना घेणार, त्यांची भाकरी त्यांना खरेदी करणारं पण कोणी नव्हतं. ओके. सो देअर वॉज अ सिव्हिअर स्कार्सिटी ऑफ फूड ग्रेन. फूड ग्रेनची तर कमतरता होतीच. एंटायर फॅमिली वेअर डिस्ट्रॉयड. आणि त्याच्यामुळे मे बी भूकबळी जात असतील. डिस्ट्रॉय म्हणजे काय? सगळ्या कुटुंबाचा विनाश होत होता, नाश होत होता. म्हणजेच काय की लोक आजारी पडत असतील, जेवण नाही म्हटल्यावर आजारी पडत असतील, काही तर मरत पण असतील. खायलाच नसेल त्यांना तर ते मे बी मरत असतील. आणि जे शेत होते किंवा प्राणी होते ते मरू लागले.
बाकीचे स्टुडंट्स व्हॉइस क्लिअर आहे का? व्हॉइस क्लिअर आहे का? येतोय? ओके, असं का बरं होतंय? आपण जेव्हा स्क्रीनवर जातोय तेव्हा व्हॉइस ब्रेक होतोय आणि इकडे आपण क्लासरूम येतोय तेव्हा गुगल क्लासवर येतोय मीट वरती तेव्हा क्लिअर येतोय. असं का होतंय? डोंट नो. व्हॉइस इज नॉट कमिंग. ओके. The famine put an end to industry. The financial transaction came to a standstill. तर तो जो दुष्काळ होता त्याच्यामुळे इंडस्ट्रीज ज्या होत्या त्या सुद्धा संपल्या, म्हणजे एंड झाला त्यांचा. त्या इंडस्ट्री बंद पडल्या. कारण जर पाऊसच नसेल, शेती ऍग्रिकल्चरच नसेल, तर ऍग्रिकल्चर नसेल तर कच्चा माल कुठून येणार? आणि कच्चा माल नसेल तर मग इंडस्ट्रीज मध्ये वस्तू तयार कशा होणार? फॉर एक्झाम्पल बिस्किट फॅक्टरी आहे किंवा दुधाचे पदार्थ बनवणारी फॅक्टरी आहे, तर मग त्याच्यासाठी दूध पाहिजे किंवा बिस्किट बनवायचे तर मग गहू पाहिजे किंवा अदर प्रोडक्ट्स पाहिजेत त्याला जे लागतात ते. त्याला काय बोलतात? रॉ मटेरियल मीन्स कच्चा माल. तर तो कच्चा माल नसेल तर मग इंडस्ट्रीज तर ऑटोमॅटिक बंद पडणार ना. तर इंडस्ट्रीज बंद पडू लागल्या. पीपल हॅड टू वॉन्डर टू फार अवे रिजन्स इन सर्च ऑफ लाईव्हलीहूड. तर तिथली जी लोक होती त्यांना मोस्ट ऑफ द लोकांना तिथून दूरच्या प्रदेशामध्ये जीवन जगण्यासाठी, लाईव्हलीहूड म्हणजे दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना दूर जावं लागलं. इट वॉज अ ग्रेट चॅलेंज टू बॅक टू नॉर्मलसी द डिवास्टेटेड लाईफ ऑफ द पीपल. तर हे एक मोठं चॅलेंज होतं तिथल्या लोकांसाठी जे ह्या दुष्काळामध्ये उद्ध्वस्त झाले होते. त्या लोकांसाठी एक मोठं चॅलेंज होतं ह्या दुष्काळात परिस्थितीतून नॉर्मल व्हायचंय. म्हणजे हे एक मोठं चॅलेंज होतं की हे सगळं आता संपणार कधी किंवा नॉर्मल कसं होणार, ह्याचं एक मोठं चॅलेंज होतं. तर आपण पाहिलं की सिच्युएशन कशी होती, म्हणजे महाराष्ट्राची सिच्युएशन कशी होती. जस्ट एक रिकॅप करूया आपण. तर महाराष्ट्रामध्ये आदिलशहा, निजामशहा यांचं तर एंट्री झालीच होती, त्यांचं तर वर्चस्व होतच. त्याचबरोबर हे फ्रेंच, डच आणि हे पोर्तुगीज हे सगळे युरोपियननी पण आपल्या इथे एंट्री केली होती. आणि त्याच वेळेला दुष्काळ वगैरेची पण परिस्थिती आली होती महाराष्ट्रामध्ये. तर असं असं म्हणजे एक परगणा, मौजा, तिथलं कामकाज कसं चालायचं हे सगळं आपण पाहिलं. आता हळूहळू वारकरी जे होते, वारकरी संप्रदायातले हे सगळे संत होऊन गेले. त्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कशी कशी शिकवण दिली हे आपल्याला पाहायचंय. म्हणजे जस्ट शिवाजी महाराजांच्या आधी काही संत वारकरी होऊन गेले, म्हणजे संत तुकाराम, संत नामदेव, ज्ञानेश्वर महाराज वगैरे हे सगळे वारकरी होऊन गेले. तर त्या वारकऱ्यांनी ह्या समाजामध्ये म्हणजे किती मोठं काम केलं है ना. भक्ती, लोकांना भक्तीचा प्रसार केला. येस, बाकीचे सांगा. क्लिअर आहे? तुमचा पण तिकडून प्रॉब्लेम होऊ शकतो. काही जे 2-3 स्टुडंट आहेत ना त्यांचा तुमच्या एंडनी प्रॉब्लेम असेल. मे बी आता इकडे आता सध्या पावसाळा आहे त्याच्यामुळे नेटवर्क प्रॉब्लेम होऊ शकतो, पण आता आवाज येतोय बाकीच्यांना. ठीक आहे. तर आपण एक थोडक्यात आढावा घेतला की त्यावेळेचा महाराष्ट्र कसा होता. म्हणजे सगळ्यांची आक्रमणं होत होती, प्लस डच, युरोपियन यांची पण एंट्री झाली होती आणि ते आपल्याला आता गुलाम बनवायचा विचार होता त्यांचा, हे जे डच, फ्रेंच वगैरे होते. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण वेगवेगळे प्रदेश बघितले, परगणा किंवा कसबा, विलेज, आणि दुष्काळ वगैरे कसे पडायचे. आता संतांचं कार्य बघायचं आपल्याला. संतांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय केलं, महाराष्ट्रामध्ये कसं भक्तीचा प्रसार केला आणि भक्तीच्या माध्यमातून डिवोशनच्या थ्रू त्यांनी लोकांना संघटित केलं
किंवा मग लोकांना म्हणजे कशी शिकवण दिली, टीचर्स त्यांच्या कशा होत्या, उपदेश कसे केले. जसं आपण याच्या आधी रिलिजियस सिंथेसिस मध्ये पाहिलं होतं, धार्मिक चळवळमध्ये, की संतांनी किती मोठं कार्य केलं होतं समाज घडवण्याचं, समाजाला म्हणजे एक चांगली दिशा देण्याचं. कास्ट, क्रीड वगैरे, धर्म, पंथ, जात पात हे न मानता आपण म्हणजे इक्वॅलिटी आणली त्यांनी, म्हणजे समानतेची शिकवण दिली होती. तशाच प्रकारचं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा झालं होतं, काही संतांनी केलं. तर कोणते होते ते संत? बघा, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर संत एकनाथ आणि संत तुकाराम. ह्या 4 संतांची तर माहिती घ्यायचीच आहे. प्लस अजून एक संत होते रामदास स्वामी. तर ह्या सगळ्या संतांनी महाराष्ट्रामध्ये काय कार्य केलं? आपण तर मागच्या वेळेसचे संत पाहिले होते, पण ते पूर्ण भारतामध्ये त्यांनी रिलिजियस सिंथेसिस म्हणजे धार्मिक चळवळ. तर भारतातले सगळे संत कुठे कुठे कोणते कोणते संत होऊन गेले, संत कबीर वगैरे. पण आता महाराष्ट्रामध्ये कोणते संत झाले होते आणि त्यांनी काय कार्य केलं ते पाहायचे आपल्याला. ओके, अंडरस्टूड? समजतंय का? ओके. I want somebody to read the next part. दीपिका, आदिती नेहमीच रीड करतात. अविका रीड करणार का? येस मॅम. ओके. वारकरी पंथाचे कार्य. अंधश्रद्धा व कर्मकांड यांच्या समाजावर जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता थंडावली होती. रयतेची स्थिती फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत समाजावर चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथाने केले. महाराष्ट्र संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांच्यापासून सुरू झालेले संत परंपरा समाजावर विविध स्तरांवरून आलेले संतांनी पुढे चालवली. या संत परंपरे समाजातील सर्व स्तरांतील लोक होते. उदाहरण: संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत मंडळीत संत चोखाबाची पत्नी सोयबाई आणि बहीण संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कोणापात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या स्त्रिया होत्या. या संत चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि वारकरी भक्ती सागरात न्हाऊन निघत तेथे भजन, कीर्तन आणि सहभोजनकला या माध्यमातून समतेचा प्रसार होई. संत नामदेव हे वारकरी. ओके ओके ओके, वेट, ते आपण समजून घेऊया आधी. द वर्क ऑफ द वारकरी मुवमेंट. तर वारकरी चळवळीचं काम कसं होतं ते पाहायचं आपल्याला. सोसायटी वॉज ग्रेटली इन्फ्लुएन्स्ड बाय ब्लाइंड बिलीफ्स अँड रिच्युअल्स. तर तेव्हा समाजामध्ये आपला समाज जो होता तो म्हणजे खूप इन्फ्लुएन्स झाला होता. सगळे अंधश्रद्धा आणि रूढी परंपरा याच्यामध्ये तो त्याची प्रेरणा जास्त होती. त्या सगळ्या गोष्टींनी तो इन्फ्लुएन्स झाला होता. त्याचा पगडा होता समाजावरती. अंधश्रद्धा, रूढीवादी होत्या, कुठल्याही बिलीफ्स वरती ते विश्वास ठेवत. पीपल हॅड बिकम फॅटॅलिस्टिक अँड इनर्ट. तर त्यावेळेचे लोक जे होते ते कसे बनले होते? दैववादी. फॅटॅलिस्टिक म्हणजे दैववादी म्हणजे काय म्हणतो आपण? नशिबावर विश्वास ठेवणारे, की नशिबात असेल तर मिळेल. म्हणजे काम करून मिळालं पाहिजे ना त्यांना त्या गोष्टी. त्यांनी काम केलं पाहिजे. त्यासाठी काम केलं तर त्यांना पैसे मिळतील किंवा रोजचं दैनंदिन जीवन ते जगू शकतील. पण ते काय करायचे? फॅटॅलिस्टिक होत होते. म्हणजे
नशिबावर विश्वास ठेवत होते की नशिबात असलं तर मिळेल. असं बोलून चालेल का की नशिबात असतील तर तुम्हाला एक्झाम आहे आणि नशिबात असेल तर मार्क मिळतील, असं म्हणजे फॅटलिस्टिक है ना. तर तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. तर तशा टाईपचं त्या लोकांचं थिंकिंग झालं होतं त्यावेळेला, फॅटॅलिस्टिक अँड इनर्ट. इनर्ट म्हणजे काय, जड बुद्धी झाली होती त्यांची. ते लोक फार जड झाले होते, काम करायला आळशी झाले होते. दे हॅड लॉस्ट ऑल इनिशिएटिव्ह. म्हणजे हे जे प्रतिनिधित्व असतं, कुठल्या पण गोष्टीचं कार्य करण्याची सुरुवात असते किंवा इनिशिएटिव्ह घ्यायचा असतो, म्हणजे सुरुवात करायची असती, ते हरवले होते, म्हणजे विसरून गेले होते की आता आपण प्रमुख भूमिका कशी घ्यायची, हे काम कसं चालू करायचं, हे सगळं तेच, कारण ते आळशी झाले होते. द कंडिशन ऑफ द कॉमन पीपल वॉज मिझरेबल. आणि हे त्याच्यामुळे हे जे कॉमन पीपल आहेत त्यांची कंडिशन जी आहे ती हलाखीची झाली होती, परिस्थिती त्यांची मिझरेबल होती, म्हणजे हलाखीची होती. इन सच सर्कमस्टन्सेस द संत इन महाराष्ट्र एंडेवर्ड टू इन्स्पायर द मासेस. आणि अशाच परिस्थितीमध्ये मग हे जे सगळे संत होते महाराष्ट्रातले, त्यांनी चैतन्य निर्माण करायचं काम केलं. इंडेवर्ड म्हणजे चैतन्य निर्माण केलं लोकांमध्ये. लोक जी जड बुद्धीची झाली होती, आळशी फॅटलिस्टिक झाली होती, त्यांनी इन्स्पायर केलं, म्हणजे प्रेरणा द्यायचं काम केलं. इन्स्पायर द मासेस म्हणजे खूप सगळ्या लोकांना एकत्रितपणे त्यांनी इन्स्पायर केलं, प्रेरणा दिली, नवीन प्रेरणा दिली की कसं वागायला पाहिजे किंवा त्यांचं आचरण कसं पाहिजे. जसं आपण पाहिलं होतं लास्ट लेसन मध्ये, तसंच संतांनी महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरुवात केली. इन महाराष्ट्र द ट्रॅडिशन ऑफ संत विच बिगेन विथ संत ज्ञानेश्वर अँड संत नामदेव वॉज कॅरीड ऑन बाय सन्स कमिंग फ्रॉम व्हेरियस स्ट्राटा ऑफ द सोसायटी. तर हे जे संत, सुरुवात कोणी केली, हे जी परंपरा होती संतांची महाराष्ट्रातली, ती संत ज्ञानेश्वरांपासून चालू झाली. सगळ्यांना तर माहितीच आहे, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. आणि त्याच्यासोबत संत नामदेव असतील, संत वेगवेगळ्या स्ट्राटा म्हणजे वेगवेगळ्या भागातून आलेले, वेगवेगळ्या ह्याच्यातून आलेले संत, हे सगळे संत त्यांनी म्हणजे समाजामध्ये एक चांगल्या भावना रुजवण्याचं काम चालू केलं. पीपल फ्रॉम ऑल स्ट्राटा ऑफ सोसायटी वेअर पार्ट ऑफ द संत ट्रॅडिशन. म्हणजे ऑल स्ट्राटा म्हणजे हे जे लोक होते तर वेगवेगळ्या जाती धर्मातून, सगळ्या जाती धर्मातून, वेगवेगळ्या पंथातून आलेले होते आणि त्यांनी सगळं संतांची शिकवण फॉलो करायला स्टार्ट केली. ते पार्ट झाले, त्यांच्या संत ट्रॅडिशनचे ते पार्ट झाले. फॉर एक्झाम्पल संत चोखा मेळा, म्हणजे फक्त ज्ञानेश्वर आणि नामदेवांनी चालू केलं, पण हळूहळू किती सगळे संत होऊन गेले बघा. संत चोखा मेळा, संत चोखा मेळा, संत गोरोबा, संत सेना, संत सावता, नरहरी, शेख मोहम्मद, बघा हे मुस्लिम संत पण होऊन गेले. शेख मोहम्मद, त्यांनी सुद्धा लोकांना, मुस्लिम जरी असले तरी ते काय समानतेची शिकवण देत. हे सगळे संत समानतेची शिकवण देत. संत चोखोबा, संत सोयराबाई, संत निर्मलाबाई, हे सगळे कोण होते, त्यांची वाईफ, संत चोखोबांची वाईफ आणि सिस्टर होते. संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, बहिणाबाई शिवरकर अँड अदर वुमेन वर अल्सो अमॉंग देम. तर हे सगळे खूप सगळे संत होऊन गेले. हळूहळू त्यांना बाकीच्या संतांसोबत ते पण त्यांच्यामध्ये उतरले. संतांचं जे भक्ती मार्ग होते त्याच्यामध्ये त्यांनी पण एंट्री केली बाकीच्या संतांनी. पंढरपूर वॉज द सेंटर ऑफ द संत मुवमेंट. तर हे संत चळवळीचं मुख्य केंद्र कुठे होतं? पंढरपूर. अजूनही आहे है ना, अजूनही संतांचं मुख्य हे जे ठिकाण आहे, हे सगळ्या पालखी वगैरे आपण बघतो, हा पालखी सोहळा हा सगळा कुठे असतो? पंढरपूरमध्ये. मोठी यात्रा पंढरपूरमध्ये असते एकादशीला. आता जशी पालखी गेलेली आहे, विठ्ठल वॉज द ऑब्जेक्ट ऑफ देअर वर्शिप. आणि त्यांचं देव कोण होता? त्यांचं मुख्य उपासनेचं जी देवता होती ती विठ्ठल देव होता. विठ्ठल, पंढरपुरात जे आहे विठ्ठल मंदिर, त्याची ती उपासना करत हे सगळे संत.
ऑन द बँक्स ऑफ द रिव्हर चंद्रभागा ऍट पंढरपूर. आणि हे विठ्ठल मंदिर कुठे आहे? पंढरपूरमध्ये. द संत अँड पिलग्रिम्स यूज टू रिजॉईस इन देअर डिवोशन. मग आणि हे सगळे संत वारकरी जे असतील ते भक्तीमध्ये तिथे तल्लीन होऊन जात पंढरपूरमध्ये. देअर इक्वॅलिटी वॉज प्रोपोगेटेड थ्रू भजन्स, कीर्तन्स अँड युनिटी मीन्स. आणि हे जे सगळे संत होते ते त्यांची समानतेची शिकवण, इक्वॅलिटीची शिकवण कशी देत? प्रोपोगेटेड म्हणजे प्रसार करत. त्यांच्या शिक्षणात म्हणजे हा जो समानतेची शिकवण आहे, शिकवणीचा कसा प्रसार करत? तर भजन, कीर्तन किंवा काला म्हणजे मील्स, युनिटी मील्स. तर तुम्हाला माहित असेल की सप्ताह असतो, म्हणजे कीर्तन असेल तर एखाद्या मंदिरामध्ये 7 दिवस सप्ताह असतो आणि 7व्या दिवशी काय असतं? एक सगळ्यांचं मिळून युनिटी मील म्हणजे एकत्र भोजन असतं. तिथे प्रसाद म्हणून जेवण दिलं जातं. त्याला काय बोलतात? काला, है ना. आणि जे कीर्तन होतं लास्टला त्याला बोलतात काल्याचं कीर्तन. माहितीये? तर युनिटी मील म्हणजे एकत्र जेवणातून किंवा भजन कीर्तनातून हे लोक काय करत? प्रसार करत त्यांच्या शिकवणीचा. अजूनही होतात ना कीर्तन, तुम्ही कधी ऐकले असतील. अजूनही कीर्तन होतात, भजन होतात मंदिरांमध्ये, सप्ताह होतो. तर आता आपल्याला पाहायचंय संत नामदेवांचं कार्य. ओके, अविकाचं तर रीड करून झालंय. स्नेहा वजेकर म्हणजे कोण आहे? धनश्री. ओके धनश्री, रीड कर. Okay, ma'am. Sant Namdev. He was a great son of Warkari movement. He was a skilled organizer. He performed excellent kirtans. He as well. He acquainted the scenes अवेकन, of awakened अवेकन. awakened the scenes of equality in man and woman, belonging to all cases through कास्ट. castes through the medium of kirtans. His pledge was नाचू कार्तिक कार्तिनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. His Abhanga compositions, Sant as well as common people were influenced by his teaching. इन्फ्लुएन्स. Influenced by his teaching, he went up to Punjab. Ma'am, what is that? प्रोपोगेटिंग. Propagating his thoughts. His compositions are included in the Guru Granth Sahib of Sikhs. He propagated the message of Bhagavad religions in all quarters. He built a memorial to Sant Chokhamela at Pandharpur. His work is unforgettable. ओके, गुड. संत नामदेव. ही वॉज ग्रेट संत ऑफ द वारकरी मुवमेंट. ही जी वारकऱ्यांची चळवळ होती वारकरी संप्रदायाची, तर त्याच्यामध्ये संत नामदेव हे ग्रेट म्हणजे महान संत होऊन गेले. ही वॉज अ स्किल्ड ऑर्गनायझर. त्याचप्रमाणे ते कोण होते? संघटक होते, कुशल संघटक होते. म्हणजे लोकांना एकत्र कसं आणायचं किंवा वेगवेगळ्या संतांना एकत्र कसं आणायचं आणि त्यांच्याकडून ते कामगिरी कशी करून घ्यायची, हे सगळं ऑर्गनायझेशन त्यांना व्यवस्थित जमत असे, म्हणून ते कुशल संघटक होते. ही परफॉर्म एक्सलंट कीर्तनस ऍज वेल. त्याचप्रमाणे ते काय करत? एक चांगल्या प्रकारचं कीर्तन सुद्धा करत. He awakened the sense of equality in men and women belonging to all castes through the medium of कीर्तनात. तर त्यांनी जागृती केली. मेन आणि वुमेन असतील त्यांच्यामध्ये सगळ्या जाती धर्म कसे समान आहेत, इक्वॅलिटीची त्यांनी
एक जागृती निर्माण करायचं काम केलं लोकांमध्ये. हीच प्लेज वॉज, म्हणजे त्यांची एक प्रतिज्ञा होती की नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे कीर्तनामध्ये रंगून जायचं आणि जगामध्ये ज्ञानदीप लावायचा, म्हणजे नॉलेजचा दिवा म्हणतो ना आपण, एक नॉलेज पसरवायचं, नॉलेज स्प्रेड करायचं लोकांमध्ये, ज्ञान निर्माण करायचं. हे जे अंधश्रद्धाळू लोक होते, फॅटलिस्टिक होते, दैववादी, रूढीवादी, त्यांचं हे कीर्तनाच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये एक चांगल्या गोष्टींचा प्रसार करायचा, नॉलेज द्यायचं त्यांना. हीच अभंग कॉम्पोजिशन आर वेल नोन, आणि त्यांचे अभंग खूप प्रसिद्ध होते. मॅनी संत ऍज वेल एज कॉमन पीपल वेअर इन्फ्लुएन्स्ड बाय हिज टीचिंग. खूप सगळे जे छोटे मोठे संत पाहिले आपण वरती, चोखामेळा, सोयराबाई, किंवा हे संत निर्मलाबाई, मुक्ताबाई, जनाबाई, संत सावता, नरहरी, हे सगळे छोटे संत होते, पण त्यांना सुद्धा खूप प्रेरणा मिळाली. संत नामदेवांनी खूप, नामदेवांपासून जे सामान्य लोक असतील, कॉमन पीपल असतील, किंवा हे सगळे छोटे संत असतील, त्यांना सुद्धा खूप प्रेरणा मिळाली. ही वेंट अप टू द पंजाब प्रपोगेटिंग हिज थॉट्स. आणि ते कुठे गेले? पंजाबमध्ये गेले. त्यांच्या प्रपोगेटिंग म्हणजे प्रसार करण्यासाठी, त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी ते पंजाब पर्यंत गेले. हीच कंपोजिशन्स आर इन्क्लुडेड इन द गुरु ग्रंथ साहिब ऑफ सिक्स. आणि ह्यांची जी पद्य आहेत, म्हणजे अभंग रचना असतील किंवा भारुडं, अजून काय काय असतं ना, ते सगळं त्यांच्या जे, म्हणजे हे छोटे छोटे पद्य असतील, कंपोजिशन म्हणजे त्यांचे पद्य, ते सगळे गुरु ग्रंथ साहिब मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. ही प्रपोगेटेड द मेसेज ऑफ भगवत रिलिजन इन ऑल क्वार्टर्स. तर आपण पाहिलं होतं भागवत चळवळ, भक्ती चळवळ, त्याच्यामध्ये भागवत धर्माचा प्रसार सुद्धा त्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये केला. ही बिल्ट अ मेमोरियल ऑफ संत चोखामेळा ऍट पंढरपूर. आणि त्यांनी संत चोखामेळांचं एक स्मारक उभं केलं पंढरपूरमध्ये. व्हॉइस इज ब्रेकिंग. परत व्हॉइस ब्रेक व्हायला लागला का? ओके ओके. ज्यांना ह्याचा प्रॉब्लेम होतोय ना, त्यांनी खिडकीत वगैरे बसा, खिडकीत, किंवा मग डोर जवळ बसा, म्हणजे मे बी नेटवर्क क्लिअर येतं. कधी कधी बंद रूम मध्ये असाल तर मोस्ट ऑफ द टाइम नेटवर्क असंच ब्रेक होतं, बऱ्याच वेळा व्हॉइस ब्रेक होतो. हिज वर्क इज अनफॉरगेटेबल. म्हणजे ह्यांचं जे सगळं काम होतं संत नामदेवांचं, ते अविस्मरणीय होतं, म्हणजे कधीच विसरणार नाही कुणाला, असं होतं. त्यांचं कार्य आपण अजून सुद्धा त्याची माहिती घेऊ शकतो. म्हणजे त्यांचे जे पुस्तकं आहेत, संत नामदेवांविषयी चरित्र असेल किंवा संत ज्ञानेश्वरांचं चरित्र असेल, ते वाचून आपण त्यांनी कोणते कोणते कार्य केलं त्याच्याविषयी अजून माहिती घेऊ शकतो. इथे आपल्याला लेसन मध्ये खूप शॉर्ट मध्ये दिलेली माहिती, तर ती आपण थोडस एक्स्ट्रा नॉलेज घेऊ शकतो. किंवा तुम्ही एक्स्ट्रा थोडेसे व्हिडिओज बघू शकता, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर यांची माहिती घेऊ शकता. त्यांचा जन्म कुठे झाला, किंवा मग त्यांचे टीचिंग्स काय होते, त्यांनी कसा प्रसार केला, किंवा त्यांचे ग्रंथ किंवा त्यांचं जे साहित्य होतं ते काय होतं, ते सगळं तुम्ही माहिती घेऊ शकता. बघा हे संत नामदेव जे होते ना, ते शिंपी होते, म्हणजे शिंपी धर्माचं त्यांनी हे जे आहे कास्ट, त्याच्यामधून होते ते. ही वॉज अ ग्रेट संत, संत ज्ञानेश्वर. ओके. मी क्लास लिव्ह केला होता म्हणून सगळ्यांचे नेम्स गेलेले आहेत आता माझ्या स्क्रीनवरून. तर कोण रीड करणार आहे? शार्दूल आहे का?
Okay, Deepika, read. Ma'am, Yes, I can hear you. Sant Jnaneshwar. He was a great Sant in the Varkari movement. He wrote the Bhavartha Deepika or Jnaneshwari, which elucidates the meaning of the Sanskrit Bhagavad Gita. He also composed the Amrutanubhav. He preached the importance of the path of devotion through his works and compositions. He showed a simple way of worship and conduct which the common people could follow easily. He gave the prestige of a religion to the Varkari movement. Though his life was spent in extremely adverse circumstances, he never lost the calm of his mind and never harbored bitterness. His Pasadan in Jnaneshwari affills the mind. The poetic compositions of his brothers Sant Nivruttinath and Sant Sopandev and sister Muktabai are well known. Okay, good. So, Sant Jnaneshwar. He was a great Sant in the Varkari movement. He wrote भावार्थ दीपिका. तर त्यांनी खूप लहान वयामध्ये बघा ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. खूप लहान असताना, म्हणजे तुमच्यापेक्षा पण लहान असताना त्यांनी ज्ञानेश्वरीचं भावार्थ दीपिका म्हणजे एक ट्रान्सलेशन केलं होतं. संस्कृतमध्ये होती भागवत गीता, त्याचंच ट्रान्सलेशन त्यांनी मराठीमध्ये केलं होतं. जेव्हा ते 10-11 वर्षाचेच होते तेव्हा त्यांनी हे काम केलं होतं. ही वॉज ग्रेट संत इन वारकरी मुवमेंट. ही रोड भावार्थ दीपिका और ज्ञानेश्वरी विच इल्युसिडेट्स म्हणजे एक्सप्लेन, इल्युसिडेट म्हणजे एक्सप्लेन करते द मीनिंग ऑफ संस्कृत भागवत गीता. संपूर्ण भागवत गीतेचं एक्सप्लेनेशन त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये केलं, म्हणजे सर्वसामान्य लोकांना मराठीमध्ये ते समजावं. सगळ्यांना संस्कृत भाषा येत नव्हती म्हणून मग मराठीमध्ये समजावं म्हणून त्यांनी त्याचं ट्रान्सलेशन केलं. ही ऑल्सो कंपोज्ड अमृतानुभव. ही प्रीच द इम्पॉर्टन्स ऑफ द पाथ ऑफ डिवोशन. त्यांनी अमृतानुभव नावाचा एक ग्रंथ लिहिला. त्याचप्रमाणे त्यांनी शिकवण दिली, म्हणजे पाथ ऑफ डिवोशन, भक्ती मार्गाची शिकवण दिली की भक्ती मार्गातून देवाला आपण कसं साध्य करू शकतो किंवा याची शिकवण दिली, भक्तीचा प्रसार केला त्यांनी. Though his work and compositions, he showed a simple way of worship and conduct which one common people could follow easily. तर त्यांनी कसा भक्ती मार्ग सुचवला किंवा वर्शिप उपासना कशी करायची असं सांगितलं त्यांनी, तर कॉमन पीपल इझिली फॉलो करू शकतो. ह्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला इझिली करता येतील अशा पद्धतीने त्यांनी उपासना शिकवली लोकांना करायला. म्हणजे फक्त देवाचं नाम घ्यायचं, विठ्ठल विठ्ठल, एक मनापासून नाव घेतलं देवाचं तर देवाची कृपा होते आपल्यावर. म्हणजे हे सगळं कर्मकांड, अंधश्रद्धा, आपण म्हणतो ना प्राण्यांचा बळी दिला जातो किंवा काय काय अंधश्रद्धा असतात लोकांमध्ये. देवाला म्हणजे एवढं सोनं चढवलं पाहिजे किंवा एवढं दान दक्षिणा केली पाहिजे, दॅट इज ओके. पण प्राण्यांचा बळी दिला जातो किंवा काय, तर म्हणजे सर्वसामान्य माणसाला हे जमत नसे. मग त्यांनी असं काही जरुरी नाहीये की हेच केलं पाहिजे, अशाच प्रकारे देवाची भक्ती होऊ शकते असं त्यांनी शिकवलं. सर्वसामान्य माणूस सुद्धा कशी उपासना करू शकतो इझिली, हे सगळं लोकांना त्यांनी पटवून दिलं. देवाची भक्ती म्हणजे काय आहे, ऍक्च्युली भक्ती कशी करायला पाहिजे, वर्शिप कसं करायला पाहिजे देवाचं, ते त्यांनी ज्ञान दिलं लोकांना. ही गेव द प्रेस्टीज ऑफ अ रिलिजन टू द वारकरी मुवमेंट. आणि वारकरी जो संप्रदाय होता त्याला त्यांनी महत्वाचं स्थान प्राप्त करून दिलं. प्रेस्टिजियस म्हणजे एक इम्पॉर्टन्स त्यांनी दिलं, इम्पॉर्टंट स्थान प्राप्त करून दिलं. आवाज येतोय ना सगळ्यांना? समजतंय शिकवलेलं? ओके, गुड. दो हिज लाईफ वॉज स्पेंट एक्स्ट्रीमली ऍडवर्स सर्क्युमस्टन्सेस. म्हणजे त्यांच्या जीवनामध्ये खूप सगळे ऍडवर्स सर्क्युमस्टन्सेस म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आल्या, खूप सगळ्या
संकट आली त्यांच्यावरती. बट ही नेव्हर लॉस्ट द calm ऑफ हिज माइंड अँड नेव्हर हार्बर्ड बिटरनेस, किंवा त्यांनी म्हणजे कधीच कडूपणा किंवा म्हणतो ना बिटरनेस, म्हणजे हार्बर्ड बिटरनेसचं मिनिंग काय आहे, म्हणजे कटुता ठेवली नाही त्यांनी मनामध्ये. म्हणजे समोरच्या विषयी आपल्याला कोणी त्रास दिला तर आपण लगेच काय करतो, त्या व्यक्तीविषयी राग निर्माण करतो. त्यांनी मला असं केलं ना, थांब आता त्याला दाखवतोच, असा एक प्रकारचा ऍटिट्यूड ठेवतो ना आपण. पण हे संत जे होते ते खूप, त्यांच्यामध्ये खूप पेशन्स होते, ते खूप म्हणजे शांत होते. मग त्यांनी हे त्याचप्रमाणे हे संत ज्ञानेश्वरांनी सुद्धा खूप सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा शांत राहिले आणि कटुता नाही बाळगली मनामध्ये. किती लोकांनी त्यांना त्रास दिला पण ते जसे आहेत तसेच राहिले. हीच पसायदान इन ज्ञानेश्वरी अपलिफ्ट द माइंड. पसायदान माहितच असेल सगळ्यांना. तर ह्या पसायदानमुळे ज्ञानेश्वरीला एक म्हणजे प्रेरणा मिळाली. आपल्या आपल्या मनाला एक प्रेरणा मिळते बघा, पसायदान ऐकल्यावर एक छान वाटतं है ना. द पोएटिक कॉम्पोजिशन ऑफ हिज ब्रदर्स संत निवृत्तीनाथ अँड संत सोपानदेव अँड सिस्टर मुक्ताबाई आर वेल नोन. आणि एक पद्याच्या माध्यमातून म्हणजे कवितेच्या माध्यमातून ह्या सगळ्या संतांनी, त्यांचे ब्रदर्स असतील, सिस्टर असतील, त्यांनी शिकवण दिली, लोकांपर्यंत शिकवण पोहोचवली कवितेच्या माध्यमातून. ओके. संत एकनाथ. Aditi, read next part. Hello, Yes, Aditi. Sant Eknath. He was a great Sant of the Bhakti movement in Maharashtra. His compositions are many and diverse. They include Abhang, Gaul, Gaulani, Bharud, etc. He has state Bhagavad Dharma in detail and in a simple manner. He was portrayed people's life in Bhavartha Ramayan through the story of Ram. He explained in Marathi the Bhakti part of the Sanskrit work Bhagavad. His Abhangas show the warmth of devotion. He demonstrated through his own conduct that there is no need to renounce worldly matters for attaining the highest truth, Paramarth. Teacher, next. Okay. He was a teacher of the people in the true sense of the term. He believed that our Marathi language was inferior to no other language. He asked the Sanskrit scholars forcefully, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. He heavily criticized those who hated other religions. Okay. So, okay, good, Aditi. संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव याच्याप्रमाणेच संत एकनाथांनी सुद्धा खूप मोठी शिकवण दिली लोकांना. ही वॉज अ ग्रेट संत ऑफ भक्ती मुवमेंट इन महाराष्ट्र. हिज कॉम्पोजिशन्स आर मॅनी अँड डायव्हर्स. त्यांचं जे कंपोजिशन्स होते म्हणजे त्यांच्या कविता असतील किंवा ग्रंथ असतील त्या खूप विविध प्रकारच्या होत्या. मॅनी खूप सगळ्या होत्या आणि डायव्हर्स होत्या म्हणजे विविधतेने नटलेल्या होत्या. म्हणजे फक्त अभंगच नाही लिहिले तर त्यांनी अभंग, गवळणी, भारुडी अशा विविध प्रकारच्या रचना केल्या. जसं अभंगामध्ये काय असतं तर अभंग ऐकला की म्हणजे आपल्याला एक भक्तिमय होऊन जातो, भक्तिमय फिलिंग येते आपल्याला. त्याचप्रमाणे गवळणी, भारुडी ज्या असतात त्या थोड्याशा कॉमेडी असतात, म्हणजे एक विनोदी अर्थाने त्या कविता असतात आणि त्याच्या थ्रू सुद्धा एक चांगल्या शिकवणी मिळतात आपल्याला
पण ते थोड्याशा विनोदी प्रकारचे असतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना होत्या त्यांच्या. ही हॅज स्टेटेड भागवत धर्म इन डिटेल अँड इन अ सिम्पल मॅनर. तर भागवत धर्म एक साध्या पद्धतीने आणि सविस्तरपणे त्यांनी समजावून सांगितला. नक्की भागवत धर्म काय आहे आणि लोकांची वागणूक कशी असली पाहिजे, सगळ्या शिकवणी ज्या होत्या, टीचिंग, ते त्यांनी सांगितले. ही वॉज पोर्ट्रेड पीपल्स लाईफ इन भावार्थ रामायण थ्रू द स्टोरी ऑफ राम. तर लोकांचं लाईफ कसं असावं, म्हणजे आपलं जीवन कसं असावं, तर ते त्यांनी भावार्थ रामायणमध्ये रामाच्या गोष्टीतून सांगितलं. तर राम कसे होते, राम म्हणजे राम हे राजा होते आणि त्यांनी कसं त्यांचं वर्तन कसं होतं, आचरण कसं होतं, तशा प्रकारचं आचरण आपल्या इथल्या म्हणजे त्या काळातल्या लोकांचं पाहिजे, असं त्यांनी भावार्थ रामायणामधून लोकांना समजावून सांगितलं. ही एक्सप्लेन इन मराठी द भक्ती पार्ट ऑफ संस्कृत वर्क भागवत. आणि संस्कृत भागवत जे होतं ते त्यांनी मराठीमध्ये एक्सप्लेन केलं. जसं भावार्थ दीपिका जसं ज्ञानेश्वरांनी केलं तसं यांनी सुद्धा एक्सप्लेन केलं मराठीमध्ये. ही दबंग शोज वॉर्म थॉट डिवोशन. डिवोशन म्हणजे काय, भक्ती. तर एक वॉर्म फिलिंग येते त्यांचे अभंग ऐकून, आपल्याला असं सुखद अशी एक भावना निर्माण होते. फिलिंग म्हणजेच काय, वॉर्मथ ऑफ डिवोशन. ही डेमॉन्स्ट्रेटेड थ्रू हिज ओन कंडक्ट दॅट देर इज नो नीड टू रिनाउन्स वर्डली मॅटर्स. डेमॉन्स्ट्रेटेड म्हणजे त्यांनी एक दर्शवलं, लोकांना दाखवून दिलं. डेमॉन्स्ट्रेटेड म्हणजे दाखवून दिलं, कशातून, थ्रू हिज ओन कंडक्ट, म्हणजे त्यांनी स्वतःच्या आचरणातून लोकांना दाखवून दिलं की देर इज नो नीड टू रिनाउन्स वर्डली मॅटर्स. म्हणजे हा जो प्रपंच आहे, प्रपंच म्हणजे काय, तर आपलं हे रोजचं जे डे टू डे लाईफ आहे, हे सगळं काम आहे, तर हे सगळं देवाची भक्ती करायची म्हणून हे सगळं काम सोडायची गरज नाही. हे सगळं करून सुद्धा आपण देवाची भक्ती करू शकतो. हे सगळं प्रपंच सोडायची गरज नाही देवासाठी, देवाच्या भक्तीसाठी. म्हणजे आपलं घरातलं काम सोडून गेलो आपण, मुलाबाळांना सोडून असं निघून गेलेत लोक आणि कुठेतरी हिमालयावर गेलेत, है ना, ध्यान करण्यासाठी किंवा कशासाठी, साधू संत बनण्यासाठी. तर असं करायची गरज नाहीये. ते काय शिकवत की तुमचा जो प्रपंच आहे, वर्डली मॅटर आहे, ते सोडायची गरज नाही. तुम्ही ते करत असताना सुद्धा देवाची भक्ती करू शकता. देअर इज नो फॉर अटेनिंग द हायेस्ट ट्रूथ परमार्थ. म्हणजे परमार्थ मिळवण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी. परमार्थ म्हणजे काय, तर भक्ती असेल किंवा परम अर्थ म्हणजे लोकांची सेवा. लोकांची सेवा करायची असेल, भक्ती करायची असेल, समाज सेवा करायची असेल, तर ह्या सगळं सोडायची गरज नाही. घरातलं किंवा तुमचं जे पण काम असेल, नोकरी असेल, घरकाम असेल, ते करत करत सुद्धा तुम्ही ह्या गोष्टी करू शकता. ही वॉज अ टीचर ऑफ द पीपल इन द ट्रू सेन्स ऑफ टर्म. ते खरे शिक्षक होते, म्हणजे लोकांचे ते एक खरे शिक्षक होते, ट्रू टीचर होते. खऱ्या अर्थाने ते एक शिक्षक होते. ही बिलीव्ड दॅट अवर मराठी लँग्वेज वॉज इन्फिरियर टू नो अदर लँग्वेज. म्हणजे आपली मराठी कुठल्याही भाषेपेक्षा कमी नाहीये. इन्फेरियर म्हणजे काय, कमी नाहीये. आपली भाषा जी आहे मराठी, ती सगळ्या भाषांमध्ये श्रेष्ठ आहे, त्याच्यामध्ये कुठेच कमतरता नाहीये असं ते मानत. ही अस्क संस्कृत स्कॉलर फोर्सफुली. जे संस्कृत पंडित होते, संस्कृत भाषेचे मोठे मोठे हे होते, पंडित होते ना, विद्वान होते, ज्यांना संस्कृत चांगल्या प्रकारे येत, तर ते काय म्हणत की ते मराठी वगैरे हिंदी ह्या भाषांना ते कमी समजत त्यावेळेला. संस्कृत देवांची भाषा आहे असं समजलं जातं अजून पण. संस्कृत म्हणजे देवांची भाषा. आणि प्राकृत, प्राकृत म्हणजे मराठी सारखीच असते. प्राकृत भाषा आहे. प्राकृत जर तुम्ही वाचलं पुस्तक प्राकृत मध्ये, तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की हे मराठीशी सिमिलर असतं, म्हणजे थोडं थोडं समानता आहे. म्हणून त्यावेळेला प्राकृत भाषा जास्त चालत मराठीपेक्षा. आता अजून अजून सिंपल होत गेली मराठी. आता तर बघा, आपण पहिले जशी होती मराठी, आपले मम्मी पप्पा किंवा बोलत असत, त्याच्यापेक्षा आपण अजून त्यात इंग्लिश वर्ड ऍड करायला लागलो आता, है ना. म्हणजे आता ही मराठी अजून चेंज होत चालली. तसं प्राकृत ही पण मराठीच होती. मग ते काय बोलत, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली. म्हणजे संस्कृत जर देवांची भाषा आहे, देवांनी निर्माण केली असं म्हणतात संस्कृत, तर प्राकृत काही चोरांनी निर्माण केली का,
असं ते विचारत त्यांना. तर म्हणजे प्राकृत म्हणजे आमची मराठी काय चोरांपासून निर्माण झाली का? जर संस्कृत देवांपासून निर्माण झाली तर प्राकृत काय चोरांपासून झाली का? असं ते त्यांना प्रश्न विचारत. ही हेविली क्रिटिसाइज दोज हू हेटेड अदर रिलिजन्स. तर ते खूप टीका करत त्या लोकांवरती. हेविली क्रिटिसाइज म्हणजे टीका करत त्या लोकांवरती की जो दुसऱ्या रिलिजनचा तिरस्कार करत, दुसऱ्या धर्माचा जो तिरस्कार करे त्यांचा ते बहिष्कार करत, म्हणजे त्यांच्यावरती टीका करत. त्यांच्या जे हे असतील टीचिंग असतील किंवा त्यांचे ग्रंथ अभंग त्याच्यामधून ते लोकांवरती टीका करत, जे असं धर्म वगैरे मानतात, जातपात मानतात, त्यांच्यावरती टीका करत. ओके, अंडरस्टूड? ऑल द स्टुडंट्स, लक्ष आहे का सगळ्यांचं? Have you all understood the lesson? Actually, it is very easy lesson. Just some words are difficult. है ना? एकदा का तुम्हाला वर्ड्सचे मीनिंग समजले की तो लेसन इझीच आहे. आणि अजून थोडी तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता ह्या सगळ्या संतांबद्दल. ओके ओके, अजून एक 2 मिनिट्स घेऊया आपण. ओके, सो मला वाटतं होणार नाही आपलं संत तुकाराम. संत तुकाराम कंप्लीट होणार नाहीये. So have you all understood? I think all of you understand about the teachings of the sant, different sons like Sant Namdev, Jnaneshwar, Eknath and Tukaram. Now we will move to the Tukaram in the next lecture. Okay. Till the time, read the lesson carefully, all of you, and please do your homework. आता तरी फिजिकल स्कूल नाहीये तर तुम्ही होमवर्क वगैरे अवॉइड नाही करायचंय. रायटिंगची पण प्रॅक्टिस पाहिजे तुम्हाला सगळ्यांना. जसं तुम्ही इथे क्लासमध्ये रीडिंग तर होते आणि एक्सप्लेनेशन पण होते, पण रायटिंगची पण प्रॅक्टिस केली पाहिजे सगळ्यांनी. नाहीतर रायटिंगची प्रॅक्टिस सुटून जाईल, तुम्हाला नंतर रायटिंग करता येणार नाही, स्पीड स्लो होऊन जाईल एकदम तुमचा. त्याच्यामुळे रायटिंग पण करायचंय सगळ्यांनी. ओके, सो इथे थांबूया आपण. बाय एव्हरीवन, गुड नाईट. Bye, ma'am. बाय बाय.